आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट, पुण्याच्या पिंपरीमध्ये पुन्हा एक हुंडाबळी प्रकरण उघडकीला आलेलं आहे। पिंपरीच्या वाकड परिसरामध्ये विवाहितेनं आत्महत्या केली आहे। शिल्पा गवारे नावाच्या विवाहितेनं आत्महत्या केल्याचं समोर येत आहे। विवाहितेच्या भावाच्या तक्रारीनंतर पतीसह सासू सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे। वाकड पोलिसांनी चौघांना अटक केली आहे। माहेरच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागत पती आणि सासरच्या मंडळींकडून मारहाण होत असल्याची भावाकडून तक्रार नोंदवण्यात आली आहे। आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी नाझीम मुल्ला यांच्याकडून। नाझीम, काय नेमके अपडेट्स मिळत आहेत या आत्महत्येच्या घटनेबाबत? ज्या विवाहितेनं आत्महत्या केलेली आहे तिचा पती सचिन गवारे हा आणि तिचे आई वडील आणि तिचा भाऊ असे चौघेजण वारंवार या विवाहितेला त्रास देत होते। यांना दोन अपत्यही असल्याचं या ठिकाणी समजत आहे। परंतु ज्यावेळेला घरातल्या इतर भावांच्या नावावरती प्रॉपर्टीचं ज्यावेळेला विषय येईल आणि सह्या करण्याचा मुद्दा येईल त्यावेळेला आम्हाला विचारल्याशिवाय सह्या करायची नाहीत, तुझा तू वाटा घ्यायचा आणि तो आपल्याला मिळवायचा, अशा प्रकारचं जबरदस्ती किंबहुना दबाव आणण्याचा प्रयत्न वेळोवेळी या महिलेवरती होत होता, असा या आत्महत्या करणाऱ्या महिलेच्या भावानं केलेला आहे आणि अशा प्रकारची फिर्याद नोंदवण्यात आलेली आहे। कालच या महिलेनं गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे आणि ज्यावेळेला रुग्णालयात तिला घेऊन आले त्याच्यानंतरच या ठिकाणी तिच्या कुटुंबियांना म्हणजे कलाटे कुटुंबियांना गवारे कुटुंबियांनी कळवलं आणि हॉस्पिटलमध्ये ते पोहोचले तोपर्यंत ती मृत अवस्थेत होती। आणि ज्या पद्धतीनं त्यांनी सगळी स्टोरी सांगितली तर घराचं दार उघडं होतं आणि मग तिनं गळफास लावून घेतला। तर आत्महत्या आहे की आणखी काही असाही संशय जो आहे तो कलाटे कुटुंबियांना आहे, त्याच अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पतीसह सासू सासरे आणि दीर या चौघांवरती गुन्हा दाखल झाला असून त्या चौघांना सुद्धा वाकड पोलिसांनी अटक केलेली आहे। त्यामुळं पुन्हा एकदा हुंडाबळीच्या या प्रकरणानं पिंपरी चिंचवड शहर हादरून गेलेलं आहे। निश्चित, धन्यवाद नाझीम या माहितीबद्दल।